मित्रांनो, आज एक मेमरी लँडस्केप बनवूयात. छोटीशी घरं आहेत आणि मागे काही झाडं आहेत, असं सीन आहे. आकाशासाठी सुरुवातीला मी कोबाल्ट ब्लू आणि व्हाईट वापरलाय. तुम्ही अल्ट्रामरीन ब्लू पण वापरू शकता. प्लेन वॉश देण्याऐवजी थोडेसे स्ट्रोक दिलेत मी, रॅन्डम स्ट्रोक, जेणेकरून आभाळ आल्यासारखं वाटेल. घराच्या मागच्या बाजूला जी झाडं आहेत ती दूर गेलेली दिसावी म्हणून मी कोबाल्ट ब्लू मध्ये व्हाईट टाकलाय. कलर पर्स्पेक्टिव्हमुळे ती दूर गेल्यासारखी दिसतील. छतासाठी बर्न सियाना घेतलाय. सर्व छतांना तोच रंग वापरलाय. भिंतींसाठी ग्रे कलर करून थोडासा शेड लाईटचा इफेक्ट दाखवलाय. घराच्या मागे जी झाडे दिसते त्यासाठी आपण सुरुवातीला लाईट ग्रीन, सॅप ग्रीन वापरलाय आणि ऊन आलेल्या भागावर थोडासा प्रकाश दिसावा म्हणून लेमन येलो नंतर घराच्या छतात पुन्हा एकदा व्हाईट टाकून डिटेलिंग केलेत. ब्लॅकच्या साहाय्याने आणखी थोडे डिटेलिंग करून खिडक्या वगैरे दाखवल्या, म्हणजे त्या चित्रात थोडीशी परिपूर्णता येईल. मित्रांनो, खाली जो भाग दिसतोय त्यासाठी सुरुवातीला आपण लेमन येलो, नंतर लाईट ग्रीन, सॅप ग्रीन आणि व्हर्डियन ह्यू वापरू. अलीकडे एक झाड आहे, त्या झाडासाठी मी व्हर्डियन ह्यू मध्ये थोडासा बर्न सियाना टाकलाय आणि ते खोड दाखवलं. त्या साहाय्याने थोडीशी काही पानं दाखवू सुरुवातीला आणि त्यावर पुन्हा व्हर्डियन ह्यू आणि सॅप ग्रीनच्या साहाय्याने काही पानं दाखवून त्यात थोडी रंजकता आणूयात. अशा प्रकारे झाड पूर्ण झालंय आणि चित्र देखील पूर्ण झालंय. तर चित्र कसं वाटलं मला नक्की कॉमेंट करून सांगा. आणि मित्रांनो, आणखी एक गोष्ट, या चित्रासाठी मी नक्की कोणतं माध्यम वापरलं हे तुम्हाला सांगता येईल का? म्हणजे ॲक्रिलिक कलर, वॉटर कलर, ऑइल कलर की पोस्टर कलर, यापैकी कोणतं माध्यम मी वापरलं असेल ओळखा पाहू. बघूयात किती लोकांना सांगता येतं कॉमेंट बॉक्समध्ये.